नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा। आज आपण पाहणार आहोत खडक याविषयी माहिती। या आधीच्या भागामध्ये आपण खडकाची व्याख्या, खडकाचे प्रमुख प्रकार आणि त्यापैकी अग्निजन्य खडक याचे मुख्य प्रकार व उपप्रकार याविषयी माहिती जाणून घेतली। यानंतरचा दुसरा प्रकार आहे स्तरित खडक किंवा जलजन्य खडक किंवा गाळाचे खडक। तर अंतर्गत शक्तीमुळे भूपृष्ठावर खडकाची व विविध भूरूपांची निर्मिती होते। बाह्य शक्ती भूपृष्ठावरील मूळ अग्निजन्य खडकावर अपक्षयाचे कार्य करून झीज घडवून आणतात। झिजवलेले द्रव्य, गाळ, वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकांद्वारे वाहून नेलेल्या गाळांना शेवटी त्या पदार्थाचे समुद्रात किंवा जलाशयात किंवा हिमनदीच्या मार्गात संचयन होते। याप्रमाणे एकावर एक स्तर साचून कालांतराने त्याचे रूपांतर खडकामध्ये बनतात। त्यांनाच गाळाचे खडक किंवा स्तरित खडक असे म्हणतात। स्तरित खडकाचे उत्पत्तीनुसार दोन प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला आहे सेंद्रिय खडक। सेंद्रिय खडकामध्ये पृथ्वीवरील वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषापासून निर्माण झालेल्या स्तरित खडकांना सेंद्रिय खडक असे म्हणतात। याचे दोन उपप्रकार आहेत। त्यापैकी पहिला आहे वनस्पतीजन्य सेंद्रिय खडक। भूहालचालीमुळे भूपृष्ठावरील वनस्पती भूपृष्ठाखाली गाडली किंवा दाबली जातात। त्यावर गाळाचे संचयन होते व वरून पडणारा दाब व उष्णता यामुळे वनस्पतीचे कार्बन किंवा कोळशामध्ये रूपांतर होते। त्याला वनस्पतीजन्य खडक असे म्हणतात। यामधला दुसरा प्रकार आहे प्राणीजन्य खडक। जलाशयातील मृत प्राण्यांचे अवशेष संचयित होऊन ते गाळाखाली दाबले जाऊन तयार होणाऱ्या खडकास प्राणीजन्य खडक असे म्हणतात। या खडकात कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण हे जास्त असते। चुनखडी हे याचे उत्तम उदाहरण आहे। तर यामधलाच दुसरा प्रकार आहे असेंद्रिय स्तरित खडक। यांत्रिक व रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार होणाऱ्या स्तरित खडकांना असेंद्रिय स्तरित खडक असे म्हणतात। असेंद्रिय स्तरित खडकाचे पुन्हा उपप्रकार पडतात। त्यामधला पहिला आहे वालुकाश्म। जलाशयाच्या तळभागावर संचयित गाळावर जर वाळूचे प्रमाण जास्त असेल तर त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकास वालुकाश्म खडक असे म्हणतात। याचे उदाहरण क्वार्टाईज, आयर्न ऑक्साईड, चिकणमातीचे प्रमाण अधिक असते। यामध्ये याचे उदाहरण सांगायचे झाल्यास मध्य प्रदेशातील पंचवटी तसेच विंध्य पर्वतीय प्रदेशात व नर्मदा नदीच्या खोऱ्यात या वालुकाश्म खडकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते। यामधलाच दुसरा प्रकार आहे पंकाश्म किंवा शेल खडक। जलाशयाच्या तळभागावर गाळाच्या संचयनात बारीक मातीचे प्रमाण अधिक असल्यास निर्माण झालेल्या खडकास पंकाश्म खडक किंवा शेल खडक असे म्हणतात। पंकाश्म खडक अतिशय मृदू असतात, त्यामुळे त्याची झीज ही लवकर होते। यात चिकणमाती व फेल्सपारचे प्रमाण अधिक असते। यामध्ये खनिज तेलाचा अंश देखील आढळून येतो। यामधलाच पुढचा प्रकार आहे गारगोटी। गाळाच्या संचयनात खडकाचे बारीक तुकडे परंतु टणक कणाचे प्रमाण जास्त असल्यास तयार होणाऱ्या खडकास गारगोटी असे म्हणतात। अशा प्रकारे स्तरित खडकाचे मुख्य प्रकार उपप्रकार आपण पाहिले। त्यानंतरचा खडकाच्या मुख्य प्रकारामधला तिसरा प्रकार म्हणजे रूपांतरित खडक। रूपांतरित खडकामध्ये अंतर्गत व बाह्य शक्तींच्या कारकामुळे मूळ अग्निजन्य व स्तरित खडकाची मोडतोड न होता त्याच्या संरचनेत व गुणधर्मात बदल होऊन एक वेगळ्याच रचनेचा व गुणधर्माचा खडक तयार होतो,
त्यालाच रूपांतरित खडक असे म्हणतात. अग्निजन्य किंवा स्तरित खडकावर भूकवचातील तापमान, दाब व रासायनिक प्रक्रिया यांचा परिणाम घडून येतो व त्यामुळेच मूळ खडकाचे गुणधर्म बदलून नवीन गुणधर्माचा नवीन खडक तयार होतो, त्यालाच रूपांतरित खडक असे म्हणतात. मूळ खडकात होणारे बदल हे कधी भौतिक तर कधी रासायनिक स्वरूपाचे दिसून येतात. खडकातील घटक द्रव्याच्या रचनेतील बदल घडून येतात, त्यामुळे मूळ खडकात विकृती निर्माण होते, म्हणून यास विकृत खडक असे देखील म्हणतात. अशा प्रकारे आपण आज अग्निजन्य खडकाचे मुख्य प्रकार, त्याच्यापैकी अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक व या मुख्य खडकाचे उपप्रकार याविषयी माहिती जाणून घेतली. त्याबद्दल धन्यवाद.